ही हृदयस्पर्शी कथा नक्की ऐका. आईला त्याच्या खोलीत झोपलेलं पाहून विकासचं रक्त खळखळलं आणि तो ओरडला, आई, मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मुलांच्या खोलीत झोपू नकोस, पण तुला समजत नाही. तू दिवसभर खोकत राहतेस. जेव्हा जेव्हा तू खोलीत झोपतेस तेव्हा मला एक विचित्र संवेदना जाणवते. नंतर खूप दुर्गंधीही येते. खोली प्रत्येक वेळी सॅनिटायझर करावी लागते. मुलं आजारी पडू शकतात. तिकडेच शिडीखाली थोडी जागा आहे. तू त्या कोपऱ्यात जाऊन का झोपत नाही? संपूर्ण घराला छावणी बनण्याची काय गरज आहे? हे तुझं गाव नाही. आणि हे काय, तू तुझी घाणेरडी चादर माझ्या मुलांवर पांघरली आहेस. जर तो आजारी पडला तर तू त्याला औषध देणार नाहीस. अरे, आमच्या घरातली मोलकरीणही तुझ्यापेक्षा चांगली राहते. तिच्या मुलाचे कटू शब्द ऐकून राधाजींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आता टकटक काय बघत बसलीस? निघून जा इथून. तेवढ्यात बाहेरून त्यांची सुनबाई पूनमचा आवाज आला. अहो, ऐकलं का? मी काल रात्री पार्टीत खूप थकली आहे. त्यामुळे आज मी कोणतंही काम करू शकणार नाही. त्या म्हातारीला सांगा ती घरातील सर्व कामं करेल. पत्नीचं म्हणणं ऐकून विकास त्याच्या आईला म्हणाला, तुला ऐकू येत नाही का? पार्टीनंतर तुझी सून खूप थकलेली दिसते. जा आणि तिच्यासाठी गरम तेल घेऊन ये आणि पूनमच्या पायांना तेल लावून थोडा वेळ मालिश कर. बाळा, तू काय हे म्हणत आहे? तू तुझ्या बायकोच्या प्रेमात इतका आंधळा झाला आहेस की तुला तुझ्या आईचं दुःख थोडंही जाणवत नाही. आणि तू काय म्हणालास की आज तुझ्या मुलाला आईच्या चादरीने झाकून ठेवल्यानं संसर्गजन्य रोग होईल. आणि ते पण यामुळे की म्हातारपणात मला सर्दी आणि खोकला होतो. पण मी तर तू लहान असताना तुला कधीच स्वतःपासून दूर ठेवलं नाही. मग तुला खोकला, सर्दी, मलेरिया आणि इतर आजारसारखे रोग होत नाही. तेव्हा मी तर कधीच तुला स्वतःपासून दूर ठेवलं नाही. आणि तुम्ही लोक स्वतःला सुशिक्षित म्हणवता. जर शिक्षण घेतल्यानंतर एखादा माणूस तुझ्यासारखा बनत असेल आणि मोठा झाल्यावर त्याच्या पालकांसोबत असं गैरवर्तन करत असेल तर तुमच्यासारख्या सुशिक्षित मुलांची लाज वाटते. त्यापेक्षा अशिक्षित राहिलेलं बरं. किमान तो त्याची सभ्यता आणि संस्कृती तर विसरणारच नाही. काय या दिवसासाठी जगाची एकटं लढून तुला चांगलं शिक्षण देऊन सक्षम बनवलं होतं की तू तुझ्या आईचं म्हातारपणी स्वाभिमान नष्ट करशील? मी तुझ्यासाठी सर्व काही केलं, पण आज तू तुझ्या पत्नीसमोर एका आईचा आदर नष्ट केलास. असं म्हणत राधाजी तिच्या खोलीत गेली आणि ती जोरजोरात रडू लागली. मी काय नाही केलं त्याच्यासाठी, पण आज त्यानं सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आपल्या मुलाला वाढवताना आणि त्याला असं सक्षम बनवताना तिला किती अडचणी आल्या हे फक्त राधाजींना मनालाच माहिती होतं. सुदैवानं पतीच्या निधनानंतर राधाजींना एका शाळेत मोलकरीण म्हणून नोकरी मिळाली. शाळेच्या अधिकाऱ्यांनी त्यांचाच मुलगा विकास यालाही मोफत शिक्षण देण्याची संधी दिली. त्याला शाळेतच एक खोली मिळाली. अशा प्रकारे वेळ हळूहळू जाऊ लागला. शाळेत साफसफाई करून मुलाला वाढवलं आणि नोकरीनंतर त्याचं लग्न पूनमशी लावून दिलं. तिला वाटलं की एकदा तिची सून आली की इतक्या वर्षापासून सहन करावं लागत असलेलं ते एकटेपणाचं दुःख संपेल. पण कितीही इच्छा असली तरी नशिबात जेवढं मिळणं अपेक्षित आहे तेवढंच मिळू शकतं. हळूहळू सुनबाई त्यांचं आयुष्य कष्टमय बनवू लागली. तिच्या आंघोळीवर आणि खाण्यापिण्यावरही निर्बंध लादले होते. आज सुनबाई आणि मुलाच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि राधाजी घराबाहेर असलेल्या एका छोट्या खोलीत आराम करत होत्या. तेव्हा अचानक दारावर जोरात आवाज आला आणि दार उघडलं आणि 2 माणसांनी राधाजींना खाटेसह उचललं आणि बाजूला ढकललं. राधाजी घाईघाईनं उठून बसल्या आणि त्यांना विचारू लागल्या की नक्की तुम्ही कोण आहात आणि या खोलीत काय करताय? आम्हाला या खोलीचा पंखा काढायला पाठवण्यात आलं आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला बाजूला केलं आहे.
आई, त्यातील एक माणूस म्हणाला, पंखा काढायला पाठवण्यात आला आहे, पण कोणी? राधाजी म्हणाल्या. त्याच दरम्यान पूनम सून खोलीत आली आणि तिनं पंखा लवकर काढायला आणि बाहेर वरांड्यात लावायला सांगितला. थोड्याच वेळात पाहुणेही येऊ लागले. मग राधाजी म्हणाल्या, सुनबाई, तू हा पंखा काढून कुठे घेऊन जात आहेस? आणि मग मी इथे पंख्याशिवाय कशी राहू? इथं खूप गरम होत आहे. या खोलीत तू खाट ठेवली, ज्यामुळे माझी पाठदुखी वाढत चालली आहे. आणि त्यात जर हा पंखाही घेऊन गेली तर मी कशी झोपणार? ज्यावर त्यांची सुनबाई पूनम म्हणाली, अगं म्हातारे, तुला राहण्यासाठी हे छप्पर आणि दिवसातून 3 वेळा जेवण मिळतं, त्याबद्दल तूच माझा आभार मानले पाहिजेत. बघ आता, या वयात महाराणीला बेड आणि पंखा हवा आहे. त्याला चालवायला वीज किती लागते हे माहीत आहे का? त्याचं बिल पण येतं, पण हे तुम्हाला कसं कळेल? कारण तुम्हाला दिवसभर झोपणं आणि उठून चारणे वाढवणं एवढंच कळतं. त्याशिवाय तुम्हाला इथं आणखी काय करावं लागतंय? बिचारी राधाजी काहीही बोलण्याचं धाडस करू शकल्या नाहीत आणि त्या तिथून परत गेल्या आणि तिच्या पलंगावर बसल्या व घाम पुसू लागल्या. आज घरी एक पार्टी होती. राधाजींच्या मुलाचा आणि सुनेच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी संपूर्ण घर सजवलं जात होतं. घराचा प्रत्येक कोपरा दिवे आणि पंख्यांनी सजवला जात होता. दुसरीकडे राधाजींच्या खोलीतून पंखाही काढून टाकण्यात आला होता. पूनम आणि विकास हे सगळे काम बघत इकडे तिकडे धावत होते. तेवढ्यातच स्वयंपाकीण आला आणि पूनमला म्हणाला, मॅडम, अचानक माझा सहाय्यक आजारी पडला आहे, म्हणून मी दुसऱ्या कोणाशी तरी बोललो आहे. तो लवकरच येईल, पण तो खूप आळशी आहे आणि हळू काम करतो. म्हणूनच स्वयंपाकघरातलं काम मी आत्ताच काम सुरू करेन, पण मला आणखी एका सहाय्यकाची आवश्यकता असेल. बरं, तर तुम्हाला कोणत्या कामासाठी सहाय्यकाची आवश्यकता आहे? पूनमनं त्याला विचारलं. तेव्हा त्यानं सांगितलं की भाज्या कापणं, त्या व्यतिरिक्त वापरलेली भांडी धुणं, घाण झालेली टेबल पुसणं आणि पुऱ्या लाटण्यासाठी देखील एका सहाय्यकाची आवश्यकता आहे. मिठाईवाल्यानं जेव्हा हे सांगितलं तेव्हा पूनम म्हणाली, काळजी करू नकोस, तू तुझ्या माणसाला येऊ नकोस असं सांग, कारण माझ्याकडे एक सहाय्यक आहे जो हे सगळं काम एकटाच करेल. असं म्हणत पूनम थोड्याच वेळात राधाजींना घेऊन आली आणि म्हणाली, हे घ्या, मी घेऊन आली तुमच्यासाठी एक सहाय्यक. अरे मॅडम, तुम्ही ही गरीब वृद्ध महिला कुठून घेऊन आलात? ती इतकं काम कसं करेल? ती खूप म्हातारी आहे. ती इतकी मोठी भांडी धुवू शकेल का? तुला कोणताही प्रश्न विचारण्याची काहीच गरज नाही. तुम्ही तुमचं काम करा आणि तिला तिचं काम सांगा. असं म्हणत पूनम तिथून निघून गेली. इकडे हलवाई राधाजींना म्हणाला, आई, तुम्ही इथे बसा आणि या सर्व भाज्या कापून टाका. तिथे भाज्यांचे ढीग पडले होते. हे पाहून राधाजी इकडे तिकडे पाहू लागल्या. मग हलवाई राधाजींना म्हणाला, आई, इतक्या भाज्या कापू तर शकाल ना? बरं, मला सांग, घरात असं कोणी नाही का की तुम्ही या वयातही हे काम करायला आला आहात? मला माहीत आहे की कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं, पण तुझं वय बघ आई. जेव्हा मिठाईवाला बोलला तेव्हा राधाजी म्हणाल्या, मी काय सांगू बाळा, जेव्हा आपलं नशीबच खराब असतं तेव्हा परिस्थिती पुढे वयालाही पराभव स्वीकारावाच लागतो. जी मला इथे सोडून गेली आहे ना, ती माझी स्वतःची सून आहे. काय? ती तुमची सून आहे? म्हणजे तू या घराची मालकीण असून नोकराचे काम करत आहेस? पण का? आई, मिठाईवाला म्हणाला. तेव्हा राधाजी निराशेनेच म्हणाल्या, मी आणि मालकीण, मी एक म्हातारी बाई आहे. बाळा, ते म्हणतात की माझ्यावर मुलगा आणि सून उपकार करत आहेत. ते मला दिवसातून 2 वेळचं जेवण देतात. मग ते शिळे का असेना, पण देतात. ते मला घालायला कपडे देतात. मग ते फाटलेले का असेना किंवा जुने का असेना. राहण्यासाठी घर देतात. मग जर घरातले सगळेच काम करावं लागत असेल तर काय झालं? या वयात माझा मुलगा माझ्यावर एवढे उपकार करत आहे, ते काय कमी आहे का?
कदाचित हेच दिवस पाहण्याकरता आईवडील आपल्या मुलाला म्हातारपणची काठी समजतात. पण हे कोणी सांगू शकत नाही की ती काठी तुम्हाला आधार देईल की तुमच्यावरच पडेल. मिठाईवाला राधाजींचं बोलणं काळजीपूर्वक ऐकत होता. तेव्हा राधाजी म्हणाल्या, चल बाळा, आता मला तू सांग, काय काम करायचं आहे? भाऊ, आता माझं वय झालं आहे, त्यामुळे मी थोडं हळू काम करेन. शिवाय जर आपण असंच बोलत बसलो तर काम आणखी उशिरा होईल, ज्यासाठी तुला थोडं बोलणं खावं लागेल. पण मला तर जेवणच मिळणार नाही. काही वेळानं पाहुणे येऊ लागले. ये जा चालू झाली. मग पूनम स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, ऐक म्हातारी, तुम्ही कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ नका. मी सर्व पाहुण्यांना तुम्ही तीर्थयात्रेला गेला आहात असं सांगितलं आहे, म्हणून चुकूनही तोंड दाखवू नकोस. असं सांगून ती बाहेर गेली. त्यानंतर पार्टी सुरू झाली. राधाजींची प्रकृती दिवसभर स्वयंपाकघरात बसून राहिल्यानं त्यांची खराब झाली होती आणि वरून त्यांना खूप कामही करावं लागलं जात होतं. त्यामुळे त्यांची प्रकृती आणखीच बिकट होत चालली होती. आणि स्वयंपाकघरातील तो मिठाईवाला कधीकधी बाहेर जाऊन पंख्याखाली बसत तर होता, पण राधाजींना बाहेर जाण्याची परवानगीसुद्धा नव्हती. काही तासानंतर मिठाईवाला आला आणि राधाजींना म्हणाला, आई, आता पार्टी संपली असे समजा. मग तुम्हीही जेवण करा आणि मग बाहेर जाऊन थोडा आराम करा. राधाजींनाही खूप भूक लागली होती आणि सकाळपासून जेवणाच्या मध्ये बसूनही त्या एक घासही खाऊ शकल्या नाहीत, कारण पूनमचं संपूर्ण लक्ष फक्त राधाजींवरच होतं. जेव्हा सर्व पाहुणे निघून गेले, पूनम स्वयंपाकघरात आली आणि स्वयंपाकवाल्याला पैसे दिले. यावर स्वयंपाकी म्हणाला, मॅडम, कृपया मला भांडी धुण्यासाठी एक साबण द्या आणि शामूला काही थोडेफार पैसे द्या, तो सर्व भांडी धुवेल. स्वयंपाकवाल्याने बोलणे ऐकून पूनम रागवली आणि म्हणाली, मी कोणालाही काही देणार नाही. जर माझ्याकडे भांडी धुण्यासाठी कोणीतरी आहे तर मी कोणालाही मोफत पैसे का देऊ? आणि तुमच्या शामूला सांगा, जे काही अन्न उरलं आहे ते घेऊन जा आणि तुम्हीही ते घेऊ शकता. मी यापेक्षा जास्त काहीही देऊ शकत नाही. पण मॅडम, इतकी मोठी भांडी या बिचारी आईला, आणि ती ते कसं धुणार? पार्टीवर इतके पैसे खर्च केलेत तुम्ही, तिथे जर अजून थोडे पैसे खर्च झाले असते तर काय नुकसान झालं असतं? बिचाऱ्या त्या गरिबाचं पण भलं होईल, मिठाईवाला म्हणाला. तेव्हा पूनम म्हणाली, तुला बरी खूप काळजी आहे या म्हातारीची. तुम्हाला तुमच्या कामाचे पैसे मिळाले आहेत ना, आता तुम्ही तुमचा रस्ता पकडा. मी इथे समाजसेवा करण्यासाठी बसली नाही आणि मी इतकं अन्न मोफत देत आहे त्याची काहीच किंमत नाही. तुम्हाला बाजारात पीठ आणि डाळीची किंमत काय आहे हे माहीत आहे का? अरे, त्याच्या संपूर्ण वर्षाच्या कमाईतूनही तो असं अन्न नाही खाऊ शकणार. ते मी त्याला असंच देत आहे, पूनम म्हणाली. तेव्हा हलवाई म्हणाला, पण मॅडम, या आईनं सुद्धा काही खाल्लेलं नाही. त्या केव्हापासून कामात व्यस्त आहेत आणि जेव्हा इतकं अन्न शिल्लक आहे तेव्हा तिच्यासाठी काहीतरी ठेवा. स्वयंपाकीने हे सांगताच पूनम मोठ्यानं म्हणाली, तू इथून जातो की नाही, का तुमच्याकडूनही हे जेवण माघारी घेऊ? तरीही ही म्हातारी बाई असं अन्न पचवू शकत नाही. बिचारा मिठाईवाला आणखी काय बोलणार? त्यानं राधाजींकडे आपुलकीने नजरेनं पाहिलं आणि तिथून निघून गेला. ते निघून जाताच पूनम राधाजींना म्हणाली, ए म्हातारे, ऐक, काम अजून संपलेलं नाही. सर्व भांडी धुवावी लागतील, त्यानंतर ही जागाही स्वच्छ करावी लागेल. सुनेचं बोलणं ऐकून राधाजी म्हणाल्या, सुनबाई, तू त्यांना सर्व अन्न देऊन टाकलंस, मग मी काय खाणार? मला खूप भूक लागली आहे. म्हातारे, आधी हे सर्व काम पूर्ण कर, मग मी तुला जेवण देईल. मला माहिती आहे, जर तुला आधीच जेवण मिळालं तर तू सुस्तावशील आणि कामं हळूहळू करशील. म्हणून आधी तुमचं काम संपवा, मग तुम्हाला जेवण मिळेल. पण तू तर सर्व जेवण त्यांना दिलं आहे, राधाजी तिला म्हणाल्या. तेव्हा पूनम म्हणाली, अगं म्हातारे, आज घरी पार्टी आहे म्हणून तुलाही दावत मिळेल.
तुमचं जेवण फ्रीजमध्ये पडलं आहे. कालचा शिळा डाळ भात. मोठी आली हलवाया, मोठी आली हलवापुरी खाणारी, असं म्हणत पूनम तिथून निघून गेली. ती निघताच राधाजींना तिचे अश्रू आवरता आले नाही. तिनं सकाळपासून काम केलं होतं आणि तोंडात एक घासही घातला नव्हता. पण तरीही तिला ते शिळं अन्न, शिळं डाळ भात आणि शेवटी मी असं कोणतं पाप केलं आहे जे मला हे दिवस पाहावे लागत आहेत, असा विचार करून राधाजी तिथून उठल्या. चला, खूप भूक लागली आहे. तिला शांत केलं पाहिजे. मग डाळ भात शिळा जरी असला तरीही चालेल. मनात कुजबुजत तिनं वापरलेली ती भांडी गोळा करायला सुरुवात केली. पण जेव्हा तिनं एक भांडं घेतलं आणि त्याचं झाकण काढायला सुरुवात केली तेव्हा तिला आश्चर्य वाटलं, कारण त्यात काही अन्न शिल्लक होतं. तिला समजलं की हे त्या मिठाईवाल्याचं काम आहे. सर्व अन्न घेताना त्यानं माझ्यासाठी सर्व भांड्यांमध्ये काही अन्नही ठेवलं होतं. राधाजींनी स्वयंपाकवाल्याला आशीर्वाद देण्यास सुरुवात केली आणि लवकर जेवण करायला सुरुवात केली. जेवणानंतर राधाजी खूप प्रयत्न करून मोठी भांडी धुत होत्या. तेव्हा तिचा मुलगा विकास तिथे आला आणि म्हणाला, आई, तू इतकं हळूहळू का करत आहेस? थोडं लवकर कर. तू एवढं खातेस ते कुठं जातं? हे ऐकून राधाजी म्हणाल्या, हो बाळा, खाते तर खूप, पण ते अन्न नाही. माझा आदर, माझा सन्मान. का माहीत लोक मुलांसाठी देवाकडे इतके का मागत असतात? जे मोठं झाल्यावर त्यांच्या पालकांशी असं वागतात. अशी मुलं असण्यापेक्षा निपुत्रिक असणं चांगलं. राधाजींचं म्हणणं ऐकून विकास म्हणाला, बोलत तर अशी आहे म्हातारी की मला जन्म देऊन माझ्यावर खूप उपकार केले आहेत. तू मला जन्म दिला आहेस. तू मला जन्म दिला नसता तर आज मी एखाद्या श्रीमंत घरात जन्माला आलो असतो. तू मला आजपर्यंत काय दिलं आहेस? तू स्वतःचं गरीब आहेस आणि त्याशिवाय तू इतक्या वर्षापासून माझ्या डोक्यावर ओझं बनून राहिली आहेस. तुला सांभाळता सांभाळता तुझ्या आधी तर मीच निघून जाईन. मी मरेन. राधाजी म्हणाले, बाळा, नेहमी तर हेच ऐकायला मिळतं ना की आईवडील त्यांच्या मुलांना वाढवतात. पण आज मला कळलं की मुलं देखील त्यांच्या पालकांना वाढवतात. हा मी वाढवत तर आहेच. पालक त्यांच्या मुलांसाठी काय करीत नाहीत. आणि एक तुम्ही लोक आहात ज्यांनी मला एक तुटलेलं घर दिलं, जे नीट करता करता माझ्या नाकी नऊ आलं. आणि त्याशिवाय तुझ्या जेवणाचा, औषधांचा आणि कपड्यांचा सर्व खर्च थोडा आहे का? जी एवढी बोलत आहे, असं म्हणत विकास तिथून निघून गेला. तिच्या मुलाचं बोलणं ऐकून राधाजींचे डोळे अश्रूंनी भरले आणि ती विचार करू लागली की मुलं का विसरतात की त्यांचं हे जीवनच आईवडिलांचं एक वरदान आहे, जे ते त्यांचं संपूर्ण आयुष्य देऊनही परतफेड करू शकत नाही. राधाजींना आता या सर्व गोष्टींची सवय झाली होती. एके दिवशी सुधाजी घराचं अंगण झाडत असताना तोच मिठाईवाला तिथे आला. त्याला पाहून पूनम, जी अंगणात बसून फोनवर बोलत होती, ती म्हणाली, काय झालं? आता काय हवंय? मग मिठाईवाल्यानं सांगितलं की बहुतेक त्या दिवशी मी माझी एक मोठी कढई इथेच विसरलो आहे, म्हणून मी ती घ्यायला आलो आहे. मग पूनम म्हणाली, ठीक आहे, स्वयंपाकघरात जाऊन तपासा आणि म्हातारे, तू पण त्याच्यासोबत आतमध्ये जा, नाहीतर तो आपलं एखादं सामान चोरून घेऊन जाईल. आपण या लोकांवर विश्वास नाही ठेवू शकत. पूनम म्हणाली. मग राधाजी मिठाईवाल्याच्या मागोमाग स्वयंपाकघरात गेल्या. ती स्वयंपाकघरात येताच मिठाईवाला म्हणाला, आई, ऐक, माझं इथं कोणतीही वस्तू राहिली नाही. मला तुला भेटायचं होतं म्हणून कढईचं कारण बहाणा करून मी इथे आलो आहे. तू त्या दिवशी मला सांगत होतीस ना की तुला खूप छान हलवा आणि खीर बनवायला येते, म्हणून मी तुझ्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आता नवरात्र चालू आहे म्हणून एक मोठा शेठ भंडारा आयोजित करत आहे. जर तू त्या भंडाऱ्यात छान हलवा आणि खीर बनवली तर विश्वास ठेव, तुमचं आयुष्य बदलून जाईल. पण मी इथून कुठेही जाऊ शकत नाही. मग मी तिथे कशी जाणार? आणि मी पहिलीच
आणि मी पहिलीच माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या गुलामगिरीला कंटाळले आहे. जर त्यांना माझ्या या कामाची माहिती मिळाली तर ते मला घरी आणि बाहेर दोन्ही ठिकाणी काम करायला लावून अगदी पिसून टाकतील. नको बाबा नको, तू ते सोडून दे. माझ्यासाठी इतका विचार केल्याबद्दल धन्यवाद, पण मला माझी प्रतिभा कोणालाही दाखवायची नाही, राधाजी त्याला म्हणाल्या. मग मिठाईवाला म्हणाला, आई, तुम्ही काहीतरी दुसरं निमित्त करून इथून निघत जा. बघ बघ आई, तुम्ही तुमच्या मुलाची आणि सुनेची गुलामगिरी का करता? कारण तुमच्याकडे पैसे नाहीत. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्हाला कोणाचीही गुलामी करावी लागणार नाही. जरा विचार याबद्दल. आणि हो, हा माझा फोन नंबर आहे. तर तुम्हाला हे करायची इच्छा झाली तर या नंबरवर कॉल करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो काही छोटा मोठा व्यापारी नाही, तो मोठा हलवाई आहे. असं म्हणत मिठाईवाला तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी पूनम राधाजींना म्हणाली, ए म्हातारे ऐक, आज फक्त माझ्यासाठी जेवण बनव. ते आज बाहेर जेवतील आणि तुझं कालचं शिळं जेवण तर फ्रीजमध्ये ठेवलंच आहे. राधाजींना रोज शिळं अन्न मिळत असायचं, पण आज पूनमने हे सांगितल्यावर त्यांना खूप राग आला आणि मग त्यांनी जेवण बनवून मंदिरात जाण्याच्या कारणाने त्या स्वयंपाकावाल्याला फोन केला आणि त्या कामाला होकार दिला. आता जेव्हा जेव्हा स्वयंपाकी म्हणेल तेव्हा राधाजी तिथे जायच्या. त्या शेठच्या घरी खीर पुरी बनवल्यानंतर त्यांच्या त्या उत्तम जेवणाच्या क्वालिटीनं त्या एवढ्याच प्रसिद्ध झाल्या की अनेक लोकांनी त्यांना त्यांच्या घरी पूजेसाठी भंडारा तयार करण्याच्या ऑर्डर दिल्या. ती आता बहुतेकदा मंदिरात जाण्याच्या बहाण्यानं घराबाहेर पडू लागली. पूनमला याबद्दल संशय आला, पण तिनं विचार केला की घरकाम करून जात असेल तर जाऊ द्या. तिनं हे कधीही विचार केला नव्हता की ती म्हातारी बाई, जिला ती गरीब, अशुभ आणि दुर्दैवी म्हणत असायची, ती इतकं काही करू शकते. असेच काही महिने गेले आणि राधाजी प्रसिद्ध होऊ लागल्या. एके दिवशी विकास घरी आला आणि पूनमला म्हणाला, ऐक ना, व्यवसायात खूप तोटा होत आहे. जर हे असंच चालू राहिलं तर मला भीती वाटते की लवकरच आपल्याला हे घरही विकावं लागेल. हो, पण हे घर विकल्यानंतर आपण कुठे जाणार? पूनम म्हणाली. पूनमने हे विचारल्यावर विकास म्हणाला की मी भाड्याने एक घर पाहिलं आहे. आपण त्यात राहू आणि या वृद्ध महिलेला वृद्धाश्रमात सोडू. आपण दोघेही आपलं घर चालवू. या वृद्ध महिलेचा भार कोण उचलेल? दुसऱ्या दिवशी विकास राधाजींना म्हणाला, चल आई, तुला वृद्धाश्रमात सोडावला येतो. तुला वृद्धाश्रमात जावं लागेल. आता मी हे घर कोणाला तरी विकतोय म्हणून मी भाड्याच्या घरात जाणार आहे. आता अजून तुमचा भार मी उचलू शकत नाही. आज तुझ्यामुळेच माझी ही अवस्था बिकट झाली आहे. तू तर गरीब आहे आणि मलाही गरीब केलंस. मलाही गरीब केलं आहेस. नेहमीच माझी प्रगती तुझ्यामुळे थांबली आहे. ठीक आहे बाळांनो, तुम्ही जिथे जायचं आहे तिथे जाऊ शकता, राधाजी हात जोडून म्हणाल्या. पण बाळा, मला फक्त 15 दिवसांची वेळ दे. मी माझ्या राहण्याची व्यवस्था करून स्वतःच निघून जाईल. मुलाने विचार केला, ठीक आहे, जर तू स्वतःच निघून जाणार असेल तर कमीत कमी कोणीही माझ्यावर बोट दाखवणार नाही. आता राधाजी गुप्तपणे लोकांच्या घरी जाऊन जेवण बनवत असत. त्या गरीब स्वयंपाकवाल्यानं राधाजींसाठी बँक खातंही उघडलं. एके दिवशी स्वयंपाकवाल्यानं सांगितलं की दिल्लीत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला जाईल. बरेच लोक त्यांच्याच पद्धतीनं तेथे पारंपरिक जेवण बनवतील आणि त्यांचं जेवण सर्वात जास्त आवडेल त्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. हे ऐकून राधाजी खूप रोमांचित झाल्या. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. मग तिनं मिठाईवाल्याशी बोलून तिथे जाण्यास होकार दिला. जेव्हा जाण्याची तारीख आली तेव्हा राधाजी दररोजप्रमाणे मंदिरात जाण्याच्या आणि सोबत काही कपडे घेण्याच्या बहाण्यानं तिथून गपचूप निघून गेल्या. आणि त्या दिवशी ती मिठाईवाल्यासोबत दिल्लीला निघाली. 2 दिवसांनी एक कार्यक्रम होता. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तिथं बनवत होते. राधाजींनी तिथे 4 विटांची चूल लावली. त्यात कोळसा पेटवला आणि डाळ बाटी, मक्याची भाकरी, मोहरीची साल
आणि खीर बनवली. सर्व देशी पदार्थ तयार झाले. काही वेळानं जेव्हा मोठी लोक जेवण चाखायला लागली तेव्हा संपूर्ण गर्दी राधाजींच्या जेवणावर तुटून पडली. लोकांना तिचं सरसोचा साग, डाळ बाटी, खीरपुरी इतकं आवडलं की ते लोक बोटं चाटत राहिली. आपल्या कलेला एवढा प्रतिसाद मिळत आहे हे पाहून राधाजींचे डोळे अश्रूंनी भरले होते. काही वेळानं राधाजींना स्टेजवर बोलावण्यात आलं आणि कार्यक्रमाचा विजेता घोषित केलं आणि त्यांना 5 लाख रुपये देण्यात आले. संपूर्ण हॉल टाळ्यांचा कडकडाट झाला. ते म्हणतात ना की नशीब बदलायला वेळ लागत नाही. आज राधाजींचे नशीबही 5 लाख रुपयांच्या उंचीला स्पर्श करण्यास तयार होतं. यासोबतच त्यांची तिथे राहण्याची सोयही करण्यात आली. आता राधाजींनी ठरवलं होतं की ती इथेच राहून आपला उदरनिर्वाह करेल, कारण जर ती घरी परत गेली तर तिचा मुलगा आणि सून तिचे सर्व पैसे हिसकावून घेतील. मग तिनं मिठाईवाल्यासोबत मिळून तिथे एक रेस्टॉरंट उघडलं. किती महिने गेले, नंतर वर्ष गेली आणि अशा प्रकारे राधाजींचे नाव वर्तमानपत्रामध्येही चर्चेत येऊ लागलं. जेव्हा त्यांचे देशी पदार्थ प्रसिद्ध झाले, त्यांच्या मुलाखती TV आणि मोबाईलवर येऊ लागल्या, तेव्हा एके दिवशी राधाजींचा मुलगा आणि सून घरी आले. ते घरी होते आणि त्यांना 10 वर्षाचा मुलगा तो मोबाईलवर शॉर्ट्स पाहत होता आणि याच वेळी राधाजींच्या मुलाखतीचा एक छोटासा व्हिडिओ त्यांच्या समोर आला. तेव्हा बंटी जोरात ओरडला, "मम्मी, पप्पा, बघ, आजी मोबाईलवर येत आहे." दोघांनाही वाटलं की मुलगा असंच बोलत असेल. पण जेव्हा बंटी ओरडत राहिला तेव्हा दोघंही उठून बंटीजवळ आले आणि मोबाईल पाहताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की त्यांची आई इतकं मोठं नाव कमवेल. त्यांना वाटलं की इतक्या वर्षात त्यांची आई कुठेतरी जाऊन मरून गेली असेल. दोघांच्याही मनात लालच निर्माण झाली, कारण ते भाड्याच्या घरात राहत होते. काही दिवसांनी त्यांना त्यांच्या आईबद्दल कळलं आणि त्यांनी तिच्याशी संपर्क साधला. त्यांच्या गरीब आईचा थाट आणि दिखावा पाहून त्यांचे डोळे विस्फारले. राधाजींनी छान साडी नेसली होती आणि हातात चांगला फोन, घड्याळही होतं. ती खूप सुंदर दिसत होती, जिला आधी तिचा मुलगा आणि सून भिकाऱ्यासारखं ठेवत होते. आईला पाहून दोघेही तिच्या पाया पडले आणि विनवणी करत म्हणाले, "आई, कृपया आम्हाला माफ करा. आम्ही खूप मोठी चूक केली आहे. आम्ही तुम्हाला अशिक्षित, अज्ञानी आणि दरिद्री समजत होतो, पण तुम्ही कोहिनूर हिरा निघालात." पण राधाजींनी त्या दोघांनाही ओळखण्यास नकार दिला आणि म्हणाल्या की तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि आपल्या संस्कृतीत अशी आहे की पाहुणे हे देवासारखे असतात, म्हणून जेवण करून जा. तुमच्यासारखे उपाशी नाही मरणार. आणि हो, आज तुझी ही गरीब आई तुला काही पैसे देत आहे, जे माझ्या नातवाच्या शिक्षणासाठी आहेत. त्याला एक चांगला माणूस बनव. त्याला तुझ्यासारखं बनवू नकोस, नाहीतर माझ्यासारखे दिवस तुलाही काढावे लागतील. शेवटी मुलगा आणि सून दोघेही तोंड खाली करून तिथून निघून गेले आणि राधाजी या तिथेच राहिल्या आणि नवीन आयुष्य जगायला सुरुवात केली. आणि मग राहिलेलं बाकीचं आयुष्य असेच पुढं सुखात जगल्या. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? राधाजींनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद.